पहिला चेंडू घेऊन बिपिन पाटील चांगल्या प्रकारे हुक केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर 1 रन पूर्ण झाले आहेत. चांगल्या प्रकारे निशांत त्याने फील्ड केलेला आहे बॉल आणि 2 रन चांगल्या प्रकारे दाबलेले आहेत. अविनाश भोईर आणि प्रमोद जाधव 1 चेंडू 2 रन झालेले आहेत. रियान चॅलेंज 11 संघाच्या. एक बॉल 2 रन झालेले आहेत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी बिपिन पाटील सज्ज. चांगल्या प्रकारे मारले आणि एक 1 बाउन्स 4 रनासाठी गेलेले आहेत. 2 बॉल 6 रन झालेले आहेत. दीपक पाटील यांनी कॅच पकडली तर अविनाश म्हात्रे कडून यांच्यावर 551 रुपये भेटतील. 2 बॉल 6 रन झालेले आहेत. चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे आपल्या संघासाठी अविनाश भोईर यांनी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बिपिन पाटील. ओ रिवासा फलंदाजाला बीट केलेला आहे. कमबॅक करताना बिपिन पाटील 3 बॉल 6 रन. हो पेस मध्ये बीट करताना अविनाश भोईर यांना चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे बिपिन पाटील यांनी. 4 बॉल 6 रन. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत बिपिन पाटील यांनी. पॉवर प्लेचा पहिला षटक चालू असताना 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 7 रन खर्च केलेले आहेत आणि फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे मारलाय पण क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि मोठा विकेट. बिपिन पाटील यांनी मोठा विकेट घेतलेला आहे. अविनाश भोईर यांचा 5 चेंडू 6 रन देताना आणि अविनाश भोईर यांना 5व्या चेंडूवर बाद केलेला आहे. बॅट टू डगआउट अविनाश भोईर. चेंडूचा फायदा काय उठवता आला ना अविनाश भोईर यांना आणि सरळ सोपा झेल. बोल ना. आणि दुसऱ्या नंबरवर फलंदाज येताना DK पाटील. धर्मनाथ पाटील आलेले आहेत ते विनायक नंबर 2 वर. आता त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे पूर्ण संघाची. 5 बॉल मध्ये 6 रन खर्च केलेले आहेत बिपिन पाटील यांनी. चांगल्या प्रकारे कमबॅक केले आहे. 2 बॉल मध्ये 6 रन आणि 3 बॉल 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर विकेट घेतलेला आहे अविनाश भोईर यांचा. 5 बॉल 6 रन झाले आणि शेवटचा चेंडू टाकताना पॉवर प्ले ओव्हरचा. हो पुन्हा एकदा कॅच ओढलेले आणि दीपक पाटील. दीपक दीपक पाटील यांनी सहज सोपा झेल सोडलेला आहे धर्मनाथ पाटील यांचा. का धर्मनाथ पाटील हा मागाचा फलंदाज आहे. त्याचं नाव एक ओव्हर मध्ये 7 रन झालेले आहेत रियांश शालेय संघाच्या आणि दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते शिवदास भोईर. बिपिन पाटील यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. एक मोठा विकेट घेऊन संघाला आता चांगल्या प्रकारे स्थितीवर आणलेले आहेत. 1 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7च रन दिलेले आहेत पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आणि दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते शिवदास भोईर. शिवदास भोईर पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतंय का नाही हे बघायला
दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन आलाय शिवदास भोईर. चांगल्या प्रकारे हुक केलेला आहे. एक रन पूर्ण. दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि एकच रनवर संतोष मानायला लागेल धर्मराज पाटील यांना. संघाचा स्कोर बोर्ड 8 रनवर पोहोचले आहेत. एक बाद 8 रन झाले आहेत. दुसऱ्या ओव्हरचा प्रथम बॉल झालेला आहे. प्रमोद जाधव हा पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेला आहे. निशांत भोईर यांनी कॅच सोडली तर हरेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये. ओ फुलटॉस चेंडू, पण फुलटॉस चेंडूचा काही फायदा उठवता आला नाही आणि लेग बाईकचा 1 रन मिळालेला आहे. धावसंख्या धावपलकर 9. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. आता त्यांना वेगाने वाढवावे लागेल धर्मनाथ पाटील आणि प्रमोद जाधव यांना. तिसरा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातला आणि चांगल्या प्रकारे चौकार. किती बॉल? 3 बॉल 13 ना? 3 बॉल 13 रन. धर्मनाथ पाटील यांची चांगल्या प्रकारे आता सुरुवात केलेली आहे चौकाराने. 3 बॉल 13 रन झालेले आहेत. षटकातला चौथा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला उचलून गेले. षटकारांसाठी मारलेला आहे धर्मनाथ पाटील यांनी. धावसंख्या धावपलकावर वेगाने वाढत आहे. 19 धावा. 4 बॉल 19 धावा झालेल्या आहेत त्या रियांश आलन युलन संघाच्या. धर्मनाथ पाटील यांची कॅच सोडून महागात पडलेला आहे या संघाला. आणि चांगल्या धावसंख्येवर धर्मनाथ पाटील हे खेळत आहे. 4 बॉल 12 रनवर खेळत आहे धर्मनाथ पाटील. धावसंख्या धावपलकावर झाली ती 19. 4 बॉल 19. दुसऱ्या षटकातले 4 बॉल झालेत आणि 19 रन झालेले आहेत ते. आणि संघात षटकातला पाचवा चेंडू. हो, ओव्हरपिच बॉल होता, पण फायदा काय उठवता आला नाही धर्मनाथ पाटील यांना आणि 5वा चेंडू डॉट टाकलेला आहे ते शिवदास भोईर यांनी. 5 चेंडू 19 धावसंख्या झालेल्या आहेत त्या रियांश आलन युलन संघाच्या. 5 बॉल 19 रन. षटकातला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर चांगल्या प्रकारे आणि निशांत याने कॅच सोडलेले आणि 500 रुपयाचा मानकरी निशांत हे झालेले आहेत. हरेश भोईर 500 रुपये होते आणि निशांत भोईर याने 500 रुपयासाठी कॅच सोडलेले आहे मला तरी वाटतंय. 500 रुपयासाठी निशांत भोईर याने कॅच सोडलेले आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर झाले ती 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर झाले 23. आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आले ते स्वतः निशांत भोईर. 500 रुपयाचे मानकरी झालेले आहेत. आता हरेश भोईर करून 500 रुपये होते. हर्ष भोईर करून 500 रुपये होते. निशांत भोईर 500 रुपयाचे मानकरी झालेले आहेत. 2 ओव्हर धावसंख्या धावपलकावर 20. चांगल्या प्रकारे आता रन रेट आणलेले आहेत ते रियांश आलन युलन संघाच्या. धर्मनाथ पाटील यांनी प्रमोद जाधव यांनी 2 ओव्हर धावसंख्या धावपलकावर झाले ते 20 आणि यंगस्टार 11 संघ करून निशांत भोईर तिसरा षटक घेऊन आले बाले एंड करणं. निशांत भोईर यांनी 3 षटकार खाल्ले तर विक्की जाधव करून 500 रुपये भेटतील. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्लो बॉल टाकलेले आहेत आणि पहिला बॉलवर पहिला विकेट घेतलेला आहे ते धर्मनाथ पाटील यांचा. त्याने स्वतः कॅच सोडलेली 500 रुपयासाठी आणि लगेच विकेट घेतल्या निशांत भोईर यांनी पहिल्या चेंडूवर. आणि इनायत नंबर 3 वर चाललेला आहे फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज विपुल मात्रे. मिनी ईशान किशन
उतरलेला आहे. त्या लेफ्ट हँड फलंदाज वाकलन गावाचा विपुल म्हात्रे. उगवता सितारा बघूया आता WPL मध्ये काय चांगल्या प्रकारे कामगिरी करतील का नाही. निशांत त्याने पहिल्याच चेंडूवर मोठा विकेट घेतलेला आहे धर्मात पाटील यांचा. विपुल यांनी 2 षटकार लागोपाठ मारले तर 500 रुपये भेटतील. तिसऱ्या षटकाराला दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा विकेट घेतला निशांत भोईर यांनी. दुसरा चेंडू ओ फास्ट डिलिव्हरी. विपुल यांना काय बॉल समजला नाही आणि सीधा किपरच्या हातात गेले. बिपिन पाटील यांच्या हातात 2 बॉल 20 रन. धावसंख्या दापलकर स्थगित झालेली आहे. 2 बॉल 20 रन झालेले आहेत. विपुल मात्र यांना काहीतरी करायला लागेल. संघाची स्थिती बिकट झालेली आहे आता. निशांत भोईर यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केलेले आहे. 2 बॉल 20 रन वर थांबवलेला आहे. तिसरा चेंडू उडवलाय आणि हो योगेश गायकर याने कॅच ड्रॉप केले आहेत. 2 रन पूर्ण झाले आहेत. तिसरी धावचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या दापलकर 23. 3 बॉल 23 रन धावून पूर्ण केले आहेत. 3 बॉल 23 रन. निशांत भोईर यांचा सामना करील प्रमोद जाधव यांनी 1 बॉल सलामीला उतरून फक्त आणि फक्त एकच बॉल फेस केलेला आहे तो आता. निशांत भोईर याने 3 स्लो बॉल टाकले तर 500 रुपये. पुन्हा एकदा 500 रुपये कमवायची संधी आलेली आहे निशांत भोईर यांना. पहिला चेंडू स्लो बॉल टाकलेला आहे आणि काय प्रमोद जाधव यांना काही समजत नाही आणि वाईट चेंडू. संख्या दापलकर 24. 3 बॉल 24. निशांत याने पहिला स्लो बॉल टाकले. अजून 2 स्लो बॉल टाकले तर 500 रुपये मिळतील निशांत यांना. 3 बॉल 24 रन झालेले आहेत ते रियांश आले न्यूझीलंड संघाच्या. प्रमोद जाधव हो दुसरा देखील स्लो बॉल. आणि डॉट चेंडू आहे. अजून एक स्लो बॉल टाकला तर मानस भोईरकडनं 500 रुपये. निशांत भोईर याने 500 रुपये कमवलेले आहेत आणि पुन्हा एकदा आता स्लो बॉल टाकला तर 500 रुपये 30 बेस सुटेल आपले निशांत भोईर. 1000 रुपये भेटतील एक स्लो बॉल टाकला तर. धावसंख्या दापलकर स्थगित झालेले 24 रनवर. 4 बॉल 24 रन. बघूया हो फास्ट बॉल टाकलेला आहे आणि दांडा उडवलेला आहे. त्या प्रमोद जाधव यांचा 500 रुपये निशांतचे कुठे हुकताना दिसलेले आहेत आणि 5 बॉल धावसंख्या दापलकर 24. चांगला मोठा विकेट घेतलाय प्रमोद जाधव यांचा आणि संघाचे कॅप्टन आता उतरताना इनायक नंबर 4 वर हनुमान म्हात्रे. 1 बॉल शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 बॉल धावसंख्या दापलकर 24. 5 बॉल 24 रन झालेले आहेत त्या रियांश आल्या न्यूझीलंड संघाच्या. निशांत भोईर यांनी या बॉलवर 6 खाला तर 500 रुपये मिळतील मानस भोईर कडून. या बॉलला 6 खाला तर 500 रुपये. धावसंख्या दापलकर 24 वर स्थगित झालेले आहेत. ओ पुन्हा एकदा स्लो बॉल. हा आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या आहेत निशांत भोईर यांनी. एक इकॉनॉमी शतक टाकलेले आहेत निशांत भोईर यांनी. यंगस्टार हिरो संघाला चांगल्या प्रकारे स्थितीमध्ये आणताना निशांत भोईर. धावसंख्या दापलकर झालेले 24 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन. आता 4था शतक कोण घेऊन येईल यंगस्टार संघाकडनं बघूया. रियांश आल्या संघाचा फायटिंग स्कोर करण्यासाठी या षटकामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करायला लागेल.
विपुल म्हात्रेकडनं खूप सारी अपेक्षा असतील संघाला. चांगल्या प्रकारे आता फलंदाजी करायला लागेल. विपुल म्हात्रे यांनी 2 चेंडू खेळलेले आहेत आणि 3 रनवर पोहोचले आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक झालेले आहेत आणि धावसंख्या धापलकर 24. विपुल म्हात्रे किती मोठे फटके मारू शकेल हे बघूया आपण. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आले आहेत ते सागर पाटील. पुन्हा एक नंबर 4चा चांगल्या आणि वाईट चेंडू पहिला चेंडू टाकलाय ते वाईट. धावफलकावर 1 ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर झाली ती 25. चौथ्या षटकातला पहिला चेंडू. पल्लूस खूप मारले आणि चांगल्या प्रकारे शॉट मारले आणि फिल्डर कडनं फिल्डर कडनं चुकी झाली आणि 1 रन पूर्ण. 2 रन पूर्ण झाले आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 देखील रन पूर्ण झालेले आहेत. आणि चौथ्या धावाचा प्रयत्न आणि 3च रनवर थांबवायला लागेल. विपुल म्हात्रे यांनी चांगल्या प्रकारे शॉट खेळला होता. धावसंख्या धापलकर धावते ते 28. 1 बॉल 28 धावसंख्या झालेल्या आहेत आणि संघाचा कर्णधार आता बॅटिंग स्ट्राईकवर. लहान पोरगा. एक बॉल 28 धावसंख्या झाली आहे ती रियाश आलेली संघाच्या. संघात षटकातला दुसरा बॉल घेऊन आलेले. तो चांगल्या प्रकारे बॉल मारलेला आहे. 1 रन पूर्ण झाले आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील पूर्ण. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2च रनवर थांबावे लागेल. धावसंख्या दाभोलकर 2 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 33 वर. 2 बॉल 30 रन झाले आहेत. 4 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा घेतल्या तर चांगल्या प्रकारे स्थितीवर जाऊ शकते. रियाश संघ फायटिंग स्कोरवर जाऊ शकते. विपुल म्हात्रे यांनी 4 रन धावून घेतले तर ₹500. पहिला चेंडू 1 रन पूर्ण झाले आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील पूर्ण. चांगल्या चित्तासारखं धावलेले आहेत विपुल म्हात्रे. धावसंख्या धावपलकर 2 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ते 32. 3 बॉल 32 रन झाले आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा? धावसंख्या धापलकर 32. 3 बॉल 32 धावसंख्या झालेले आहेत. षटकातला चौथा चेंडू. चौथा चेंडू कॅच उडले आणि विपिन पाटील विपिन पाटील यांनी कॅच सोडलेले आहे आणि 1 रन. 4 बॉल 33 रन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. विपुल मात्र मोठा फटका खेचेल का? हे बघायला आपल्याला मजा येईल. धावसंख्या दाभोलकर 33. शेवटचे 2 बॉल इनिंगचे बाकी आहेत. 5वा चेंडू. हो. पहिली रन पूर्ण. दुसरी रन देखील पूर्ण. विपुल मात्र यांना काय बॉल समजलं नाही आणि लेग बाईकच्या 2 रन पूर्ण झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी इनिंगचा. धावसंख्या दाभोलकर झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेचेल का विपुल म्हात्रे? टार्गेट सेट करणारा बॉल आहे. धावसंख्या दाभोलकर 35. हो, पल्लूस्को आणि चांगल्या प्रकारे चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 39 आणि 40 धावांची गरज.
त्याला 40 धावांची गरज. देवेंद्र भोजन धंद्यावर जातो. आणि मी काय म्हणतो ते भात जरा संपवा जरा. मी तर नारळ वगैरे वाटून टाका तिथं. एवढा भात घालायचा? 4-5 गावांचे लोक जेवणार. आता वाटत लावा. आता आले का नवीन? त्याला 40 धावांची गरज. डब्लू. हे बघ डब्लू म्हणजे वाईफ, वेल्थ आणि वाईन. सली तिन्ही ते डेंजर शब्द आहेत. आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका चेंडू हवेमध्ये असेल परंतु हा झाला ड्रॉप. बोलच नेम महेश होईल. किरण नंतर ना स्कोरला मी इकडे बसवणार, मी तिकडे बसणार नाही का, म्हणजे कसं नाही ना, आता नंतर चला षटक क्रमांक पहिलं प्रगती बघा. 40 धावांची गरज. शिवदास भोईर मागच्या सामन्याचा हिरो, डावखुऱ्याचा फलंदाज शिवदास भोईर. हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज शिवदास भोईर बॅक टू द डगआउट, लेग पेपर. थोडासा खाली हात नाही ना, वरती पाहिजे जरा. म्हटलं एलबीडब्ल्यू दिला काय, शिवदास भोईर काम फुटला होता. फलंदाज नाबाद आहे, डोंट वरी. लेग बाय जीटीसी. यायला आम्हाला सुद नाही. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीप करायचा चेंडू गेलाय लेग स्लिपला आणि फलंदाज बाद होईल. आता यानं काय करत होते सांगा मला.
आता आपला घरचा सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला घसवायचा? काय गरज होती? चला हा पहिला धक्का पहिल्या फेकीचं बटन. वन डाउन द फलंदाज. किरण मात्र धन्यवाद देतो. जेवायला शापूची भाजी नाही दिली ते धन्यवाद. एका ठिकाणी तर हरिपाठामध्ये जेवायला नेलं. ह्योच आपला सप्ताह होता. वाकलम प्रीमियर लीग 2025 वन डाउन द फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बिपिन पाटील. राईट आर्म हो द विकेट तयार. ओहो येस पुन्हा एकदा सौराष्ट्र मॅच. काय 40 धावांची गरज आहे. मोठे स्ट्रोक मारायची गरज नाही. सहज टार्गेट चेस होईल. संघाची धाव संख्या आणि पहिल्या एक 34 करायच्या होत्या. जितबजी टीम जिंकली का? आणि हा येस आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा दिशाईन मारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या रुद्धिंग होते. टोटल स्कोर इज 4 रन्स म्हणजे 4 धावा. सगळे स्कोरर येऊन जाऊन आहेत. सगळे धरून बांधून मुसलमान आहेत. एकही हे नाही सर. 4 धावा. हो येस पुन्हा लेटकर केलाय. चेंडू गेलाय शॉर्ट थर्मॅनला. बॅकवर्ड गली शॉर्ट थर्मॅन एक धाव मिळते. संघाची धाव संख्या धाव संख्या 7 वर. आणि हा यस पुन्हा एकदा 4 धावा. यस दमदार स्ट्रोक. नेत्रदीप पटका लॉंगलेगच्या दिशेनं औषध लेग स्टिक होता. चेंडूला गेला हुक. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जयेंद्र भोईर यांना धन्यवाद देतो. अतिशय सुप्रसिद्ध पखवाज वादक. तुमच्या गावचं नाव तुम्हाला माहिती नाही? पेटालीचा. अच्छा, अच्छा. नाही एका ठिकाणी तुर्भेगावने असाच एक आणला प्लेयर आणला होता. हा त्याला अर्धे प्लेयरचे नाव माहिती तो होता भैया. त्याला ₹300 कमवून 2 बिर्याणी कबूल केल्या होत्या. दादा मेरे को आता नाम मालूम नहीं. येस गजानन पाटील समाजसेवक फ्रॉम पेठाली गाव. म्हणजे स्थायिक इकडे आहेत का? चला द्या गजानन पाटील. येस अविनाश भोईर संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. पहिल्या षटकात धावाला तब्बल करा ना रे. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन वंडाचा फलंदाज गजानन पाटील ज्येष्ठ समाजसेवक फ्रॉम पेटाली गाव आणि शिवदास भोईर. बिपिन पाटील. कृपया झाडीमध्ये जाऊ नका. बिबटे आहेत. बिबटे आणि अतिरेकी कधी यांचा नेम नाही. खोबरा की कोबरा नंतर सांगतो. खोबऱ्याच्या वाट्या लावून या. अरे घ्या बाबा तुम्हाला 4 वाजता तिथे मॅच खेळायची आहे सिद्धी करवल्याला. तुमची वाट बघता कधी येत नाही वाकलन संघ. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक मिड विकेटला शेल घेतला आणि हा जाईल दुसऱ्या विकेटचं बदल. दुसरा गडी घरात दुसरा हादरा. धाव संख्या 2 बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
वन डाऊन द दुसरा टू डाऊन द फलंदाज सागर पाटील नवे फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. WPL वाकलम प्रीमियर लीग 2025 चे हे दमदार आयोजन कियान 11 संघाचा हा दुसरा विजय आणि त्यांच्या विरोधात मितांश 2 हरलेत ना रे मितांश आले त्यांचे आहे का? येस आणि हा आहे 1.5 दिवसाचा गणपती. दुसऱ्या विकेटचा बदल दुसरा गडी करे बिपिन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आल्या माघारी परतलाय त्याचे प्रतिद्रोह कापलेत. सागर पाटील नवीन फलंदाज योगेश गायकर येस ग्रुपला नेहमी स्टार्टिंग. येस अतिशय सुस्वागतम सुस्वागतम. ISPL चा सर्वात लोकप्रिय खेळाडू आणि 26,40,000ची बोलीला सोळ विकलेला केतन म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. म्हणजे लाईव्ह मध्ये बोलता येत नाही कारण फार स्ट्रिक्ट आहे. काय माहिती त्यांना माहिती गोधडीला कोण आणला पाहिजे. नाही नाही बरोबर आहे. नाही कोणी शूटिंग केलं तर बेकार आहे ते. हो येस आउटसाइड द स्टंप पुन्हा अप्रतिम बॉलिंग अटॅक 100 मारा सुसार मारा धाव संख्या फक्त 11. दुसरं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार अविनाश भोईर चांगली गोलंदाजी अप्रतिम बॉलिंग अटॅक अविनाश भोईर झाला. केतन म्हात्रे असतील जीत भोईर असतील किरण म्हात्रे असतील ऋषी भोईर असतील सगळे एकापेक्षा एक अति महारथी फ्रॉम वाकलन टीम. आणि हा या जोरदार अपील कोर्ट बिहाइंड आणि फलंदाज बाद होईल. यस काय बॉलिंग अटॅक चालू आहे. तो दिला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू गेलाय कॉट बिहाइंड आणि ह्या धक्का बसे दुसऱ्या विकेटचा बदल दुसरा गडी गारद दुसरा हैदराबाद संघाची धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ. यस आणि सर्व आल्या पावले पागारी परतलेत. तर नवीन फलंदाज निशांत भोईर याने चांगली मगाशी गोलंदाजी केली होती. निशांत भोईर यांचे पिताश्री महेंद्र भोईर म्हणजे समवेत आहे. जास्त बोलता येणार नाही कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाली त्याने सोय केली. बरोबर की नाही? मुळा पण दिला गाजर पण दिला. बॉलिंग या हेलिकॉप्टर स्ट्रोक्स आणि हा यस निशांत भोईर बॅक टू द डगआउट शून्याचा चष्मा आहे तो हिरो बनने लेकिन जा रहे झिरो बनकर आणि विकेट जाईल तृतीय 5वा आणि या षटकात डबल गेले 4 विकेट. महासंघ असाच आहे 2 किलो मटन त्याला 5 किलो बटाटी. कसं राहायचं म्हणून बटाट्या संकट मोर्चे काय म्हणलं तर आता साखरपुड्यात सांगितलं 200 लोक अचानक 300 बटाटा टाकायचा नंतर पाणी टाका बादलीभर ते आले 300 तर 500 येऊ द्या किती पण लोक जेऊ द्या. चला नवीन फलंदाज नवीन बॅटर वैभव गायकर बघू ही गाजराची पुंगी कशी का वाजते. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. जित भोईर असतात जित भोईर मात्र समालोचन चांगले करतात. जित भोईर जास्त करू नका रे तर आमचं वांदे होतील. नाही चांगली कॉमेंट्री मी काल दिवसभर त्यांची ऐकली. त्यांना बरंच म्हणजे माहिती आहे. अजून जर प्रॅक्टिस केली तर कदाचित
आणि चांगले समाज होऊ शकतात. क्रिकेटचा बराच नॉलेज आहे. म्हणजे फिल्डिंग बेस माहित आहे, स्ट्रोक्स माहित आहेत. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. आणि हा या सारख्या जण पुश केला, टॅप करायचा चेंडू बदलला, चेंडूला मिड विकेटला. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंग होते. टोटल स्कोर इज 13 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 13 वाताहत यातायात दारुणावस्था भग्नावस्था. अतिशय कमी धाव संख्या आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये पाहिजे 27. 40 गेले ना. 12 मध्ये 27 म्हणजे प्रति षटकामागे 13.5 धावांचं इक्वेशन. तू खेळत नाही का रे? मॅच मध्ये नाही खेळत? हं? अच्छा खेळत नाही. नाही, एक दिवशी असाच एक प्लेअर आला होता जीन्स पॅन्ट घालून. तो मॅच खेळायला की साखरपुडा आलाय. जीन्स पॅन्टवर आला होता. हा तलोजा संघाचे प्लेयर पण कुर्त्यावर यायचे. मी तर सांगितलं साहेब चालणार नाही परत. आमच्याकडे आले होते कुर्त्यावर आले होते. कारण क्रिकेटचा हा ड्रेस कोड आहे. तो ड्रेस कोडच पाहिजे. तर ज्येष्ठ समाजसेवक पेटाली गावचे सन्माननीय गजानन पाटील यांना विनंती करतो, प्लीज आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय गजाननजी पाटील पेटाली गावचे आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक. तर जयेंद्र गोयल सुप्रसिद्ध पकवाद वादक, अतिशय विख्यात पकवाद वादक. तबला असेल, पकवाद असेल, ढोलकी असेल, ऑलराऊंडर. जयेंद्र भोयर यांच्या शुभ हस्ते गजानन पाटील सन्मान केलाय. आणि ह्या जोरदार अबे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. फलंदाज अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, नॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या इनमेन फक्त 6 बाद. 17 ओव्हर आणि जिंकण्यासाठी पाहिजे 23 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. बॅकवर्ड बॅकवर्ड गली, शॉर्ट थर्मॅन, शॉर्ट फाईन लेग मिड ऑफ. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. चेंडू गेलाय दिशेनासा झाला. लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा समस्त ऑन ड्राईव्ह. तो स्ट्रोक वज्र टोला भीम टोला. संघाची धाव संख्या 23. हो लेग अंपायर फोन अलाउड नाहीये. तर आम्ही एका हल्दी कुंकू समारंभ म्हणे मॅचेस आहेत आता. फोन ठेवू द्या 3 वेळा भात भरपूर आहे. नाही नाही फोनवर कॉन्सन्ट्रेट करा प्लीज. अच्छा अच्छा यस. लग्न कर्तव्य यंदा आहे. कधी करीशे लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. आणि हा यस पुन्हा एकदा फूक केलाय. चेंडू जाईल लेगच्या दिशेनं. तर मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या झाली 19. 8 मध्ये 14 धावांची नाही 25. धाव संख्या पाहिजे 15 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. किरण मात्र आज निवांत आहे. त्यांचा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. हरले का? येस. आणि हा चेंडू पुन्हा एकदा शाहू पाटील थोडीशी कॅश आणायला गेलेत. अजून नवीन नोटा म्हणतो कधी या तुम्ही, रात्री या बेरात्री नवीन नोटा मिळतील तुम्हाला. काय एकाला शोक आहे हो, छंद आहे. हो मॅचची लिडिंग एज स्टॉपेज घेतला आणि कॉट बिहाइंड द विकेट. आणि विकेट जाईल म्हणते 7. ते गेलाय फक्त आता शेपूट बाकी आहे. शेवटचा माल, शेवटचं शेपूट. तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज.
6 चेंडूमध्ये 14. हे सगळे आता चिरके बांबू आहेत. चिरका बांबू आहे ना, वाजतो जास्त, पण फटके बसत नाही. पण साला समोरचा माणूस घाबरतो कधी-कधी. नाही भानगड जर चिरका बांबू 2-3 आपटायचे. त्याचा आवाज भरपूर येतो, पण फटके लागत नाही. चला नवीन फलंदाज, नवीन बॅटर नवनाथ पाटील. मोठी प्लस क्या बात है! भाषी खिलाडी. 6 मध्ये 14. 6 गेंदे 14 रन्स. अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल. स्लोग ओव्हर, डेथ ओव्हर, शेवटचं षटक प्रगती पथावर. 6 मध्ये 14 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. चला शेवटचा गोलंदाज नवनाथ धर्मनाथ. डीके खरं म्हणजे अशी पहिली नावं स्मगलर असायचे ना, दादा लोक, भाई लोक, डीके, डीएम. ते आता दिवस गेले हो भाई लोकांचे सगळे. चला 6 मध्ये 7 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज डीके धर्मराज. आणि स्ट्राईकला असेल फलंदाज गुरुनाथ. आज ओपनर सलामीला आलाय, अजूनही तग धरू नये. मॅडम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हलक्या जरा पुश केलाय, चेंडू गेलाय भाऊ कॉर्नरला. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील, परंतु यस 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 5 मध्ये 12. काय सामना झाला. क्लोज मॅच, थ्रिलिंग मॅच, रोमांचक, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. 2 टाकामध्ये घमासान. राहिले बॉल 5 पाहिजे, धावा पाहिजे. 14 धावांची गरज. इन रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. 5-12. कारण तो सलामीला आलाय. वेल सेटल्ड. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस चांगला फटका, दमदार स्ट्रोक, लॉंगॉनच्या डोक्यावरून हिरकावून दिलाय. आणि सोपं समीकरण, डिस्टन्स कमी ठेवलंय आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. बॉल राहिले 4. पुन्हा एकदा कमबॅक, पेंचू प्रवेश, शिरकाव. अरे घ्या, त्याच्या गावातल्या मॅच आहेत. एका खोलीत 20-20 भैये झोपतात. साला त्यांचं पटते ना, आमचं पटत नाही, बरोबर की नाही. हे पण एका म्हणजे अंगावर बुरावर. अच्छा अच्छा, दोघे बंधू आहेत. 4 मध्ये 6 धावांची गरज. हो मस्ट गो, रिक्वायर 6 रन्स. हो हो हो, काय टायमिंग बघा. अरे हे देखो, खरं म्हणजे हा झेल व्हायला पाहिजे होता. 3 मध्ये 2 धावांची गरज. खरं म्हणजे हा झेल जर झाला असता ना, तर मजा आली असती. तो सलामीचा फलंदाज गळायला लागला असता. तो कॅचेस विनिंग द मॅचेस. चला बॉल राहिले 3. 2 धावांची गरज. आणि हा मुद्दा ग्लान्स केला चेंडूला. चेंडू गेला लेग स्लिपला, मिळेल 1 धाव. आणि हा यस आणि 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचं वंचित. 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज. हा षटका जर गेला नसता किंवा हा जर झेल घेतला असता ना, तर नक्कीच मॅच हातामध्ये होती. झेल घेतला आणि चौकारी गेला, झेल सोडला. कॅचेस विनिंग द मॅचेस. 2 मध्ये एका धावेची गरज. मेहेर होईर. WPL वाकलम प्रीमियर लीग अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. 10 वर्षाचा हा राजकीय प्रवास क्रिकेट मधला. दामादार 1 मेन. आणि हा सामना जवळ जवळ फिनिश झाला. या या लगेल नंतर या दुसरा संघ प्लीज.
तर मॅन ऑफ द मॅच गोस टू गुरुनाथ गायकर. तर सन्माननीय गुरुनाथ पाटील पेटाली गावचे, गजानन पाटील पेटाली गावचे सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक गजानन पाटील यांना विनंती करतो प्लीज आपल्या शुभ हस्ते